बारातियों का स्वागत पान पराग से कीजिएगा। आए हम बाराती बारात लेके। बड़े खतरनाक लोग हैं। थँक्यू। आणि आज कळलं फुकट खायसाठी पण कष्ट लय करावं लागतंय, फुकट असं पण जेवण मिळत नाही। चलो गाइस, हाँ बाय बाय। मंजिल बहुत ही दूर है, अभी दूर जाना है गाइस। सब हाथ धो के तयार है। तर आता चाललोय आम्ही आणि आम्ही मेट्रोने चाललोय गाइस। आवाज येत नसेल तुम्हाला। सगळे एकत्रित मार खाऊ। आम्ही आता लिफाफा घेऊन आलोय आणि लिफाफा घेऊन जाणार आहे। आम्ही 5 जण आहे। आता भूमेश पण यायला लागलाय मागणं। सगळ्यांची तोंड चांगले, मला भीती वाटायला। तर काही चला बाहेर जाय अजून गेटवर, आम्ही जाऊन त्याच्या ग्रुप मध्ये थांबतो। मामाचं लग्न आहे, नाचा तर लागत नाही। मामाचं लग्न आहे म्हणायचं। आए हम बाराती बारात लेके। मामा मामी बारातियों का स्वागत पान पराग से कीजिएगा। जेवण घेतला असता मग भेटायला गेलो असतो। कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर। जेवण घेतला असतं मग भेटायला, कारण आता गर्दीला वाढणार आहे। काय करूया? नंबर 1 का कमीना। तिथे नूडल्स साठी गर्दी। काय काय नूडल्स पहिला। प्लेट आहे का? देखो देखो, दरिंदगी चेहरे से टपकती है। नंबर 1 का कमीना। छी छी छी, आंखें देखो, नीयत में खोट साफ नजर आता है, हवस से भरी हुई। हे भगवान, तेरी लीला अपरंपार है। थँक्यू। लाईन लय मोठी आहे लाईन। हम मालूम है तेरे बाप को मत सिखा। चल भूमेश, ए भूमेश, 2 रुपये आहे। क्या बात है, क्या बात है। इतनी खुशी मुझे आज तक। इस काम के लिए तो वक्त ही वक्त है। क्या हुआ? गांव में कोई नहीं है ठाकुर साहब। क्या गांव में कोई भी नहीं? जी हाँ, पूरा गांव खाली है। कहाँ मर गए सब गांव वाले? मार साले का खोपड़ी तोड़ साले का। मजा आया, और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं। क्या माहिती पडली आता की खूप लहान आहे। हे बा बुड्ढेचे बाल पण आहेत गाईज। बुट्टी का बाल
आम्ही जेवण करून बाहेर आलोय. जेवण म्हणजे आम्ही लाईटली केलं. एक तर लास्ट तर लय वाटत होते. पुढे साले का खोपड़ी तोड़ साले का. काकाच्या मुली आणि मामाचं लग्न झालं. आता आम्ही काकाचं लग्न आम्हाला भेटत होतो पण मामा बोलला की थोडं नंतर हे खूप. मला तर लय भीती वाटत होती आज. जी ती तोंडाकडे बघत होते. शाबास. त्यामुळं कधी दिसलं नसेल. सांगतो ना एक लग्न आहे रे. सो काय आता उसाळाच प्यायला आलो आम्ही. जेवण करून आलो. आता थंड होतो. ओ अजय सर अरे देवा. पाच सहा महिन्यांची लग्नाला काय कुठं होतं, आम्ही घेऊन आलो. हे देवा. मग काय करू? लय वेळ होता, वरातीत गेलो आम्ही. तिला नाचायचं होतं पण आम्ही नाचू दिलं नाही तिला. आम्ही आता घरी आलो आणि आमचं मिशन सक्सेसफुल झालेलं आहे. सो आम्ही मस्तपैकी जेवण करून आलो. काय असंच होतं आपल्यासोबत. आपण स्टेजवरच नाही पोहोचलो. स्टेजवर तेवढं जाता आलं नाही कारण की लय वेळ होत होता आणि सप्तपदी चालू होते अजून त्यांची. त्यामुळं आम्ही म्हटलं जेवण करून आपण जरा उशीर थांबलो आणि निघालो. सो गाईज आणि यावेळी मिशन सक्सेसफुल झालं आमचं. म्हणजे आमचं असं झालं बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. फक्त अब्दुल्ला 5 होते. आम्ही हे ठरवत होतो लय दिवस झालं की ह्यावेळी पण आपण एक अशी ही करायची लग्नात जायचं की विदाऊट परमिशन जायचं, जेवायचं मस्तपैकी सगळ्यांना बोलून लिफाफा वगैरे देऊन यायचं. आणि आमच्यासोबत रोहिणी तेवढी नाही आली. ती म्हणलेली येतो पण अचानक कॅन्सल केली तिनं. तिथं बाहेर बसून हसायला लागल्या ऐकून. तर आम्ही बाकीची गेलो आणि भूमेश आलता. राज नाही आला. राजच्या घरी कार्यक्रम होता त्यामुळे भूमेश आला. भूमेश पुढे गेला. मग आम्ही बाकी ऑटोत ना घरी आलो. सो गाईज चला. सो आमचं आज लपत दुसऱ्यांच्या लग्नामध्ये बिनबोलाय मेहमान होऊन जेवण करून आलो. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. ब्लॉगसाठी काय तर धाडस करायला लागते आणि तुमच्यासाठी धाडस केलं तुम्हाला जरा एंटरटेनमेंट मिळायसाठी. फुकट खाण्यासाठी पण खूप कष्ट करावं. आणि आज कळलं फुकट खायसाठी पण कष्ट लय करावं लागते. फुकट असं पण जेवण मिळत नाही. कारण की आम्ही फिरलो मग नंतर तिथं सगळे. आणि मेन विषय होते की आपली ओळख त्यात सगळे. जेवण महत्वाचं नव्हतं, आपल्याला कोण ओळखतंय ना तिथं. हां ते पण आणि ओळखतच होते. मग आम्हाला येऊन फोटो काढत होते. मग त्यांना फोटो दिला. त्यांना काय माहीत आम्ही फ्री आलो. ज्यांनी बघतील ब्लॉग त्यांना नंतर कळेल की हे फुकट आले होते. यांना कोणीच बोलवलं नव्हतं. आम्ही हे नवरीचं आणि नवऱ्याचं नाव पाठ करून ठेवलेलं. कारण की कोण काय विचारलं तर कधी नवरीकडचं सांगायचं कधी नवऱ्याकडचं सांगायचं. पण कोणी विचारलं नाही. नुसते बघत होते. आपल्या व्हिडिओ बघतात त्या हिशोबाने बघत होते सगळेजण. सो चला काही आता आम्ही आलो आहे. आता 12 वाजले नाही 11 वाजले. सो चला आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचं प्रेम असंच राहते. बाय गाईज. त्यांना कॅन्सल केली आहे ना आणि टायमाला कॅन्सल केली. पहिला म्हणत होती पुण्यात असताना आपण जाऊ. लास्ट टाईमला मी नव्हती. या टायमाला मी येणार. हां असं तसं झोपायला लागला काय. बाय